हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्नेहा फराकटी व्लॉग. तर दिवसाची सुरुवात झालेली आहे. सगळ्यांना सर्वात आधी शुभ सकाळ. तर पहाटे 3 वाजल्यापासून माझी दिवसाची सुरुवात झाली. 3 वाजता उठले, आंघोळ वगैरे झाली आणि त्यानंतर लागले झाडलोट वगैरे करून सर्वांना उठवलं आणि देवपूजेला मी बसले. तर बाकीचे सगळे आवरून घेत होते, तेवढ्यात मी देवपूजा वगैरे सगळी आवरली. कारण आम्ही पहाटेचा प्रवास चालू होणार होता आणि आम्ही जात होतो सौंदत्ती डोंगराला, आई रेणुकाच्या दर्शनाला. तर आमच्यात अशी एक पद्धत आहे की 3 वर्षातून एकदा आम्ही डोंगराला जातो. तर तिथे जाऊन लिंब वगैरे नेसून जी काही ही परडी आहे जुनी देवाऱ्यातली, तर ती परडी तिथे देऊन नवीन परडी खरेदी करून तर तिथून पूजा अर्चा वगैरे करून आणली जाते. परत ती देवाऱ्यामध्ये पुजली जाते. तर पुढे मी तुम्हाला शेअर सगळं करेनच, तुम्ही सगळे बघालच कशा पद्धतीने पूजा वगैरे नैवेद्य वगैरे परडीमध्ये कसा भरला जातो, काय जातो. तर इथे यांना मी सांगत होते की परडी वगैरे सगळी नवीन एका ब्लाऊजच्या पीसमध्ये बांधून घ्या सेपरेट, जेणेकरून त्याला पाय वगैरे लागू नये आणि सीटच्या खाली ठेवायचं होतं गाडीमध्ये. तर चला आम्ही जातोय. हॅलो फ्रेंड्स, मी स्नेहा स्वागत करते परत एकदा तुमचं. तर आता आम्ही निघतोय, प्रवासाला आमच्या सुरुवात होणार आहे. तर आता आम्ही इथून ननंदबाईच्या घरी जाणार आहे आणि तिथून मग गाडीची पूजा वगैरे करून जाईन. तर चला, आम्ही आज जातोय सौंदत्ती डोंगराला, तर रेणुका मातेच्या दर्शनाला. तर चला तुम्ही सुद्धा. तर फायनली आम्ही 5:30च्या दरम्यान ताईंच्या इथे पोचलेलो आहोत. तर धाकट्या नंदबाईच्या घरी इथे येऊन गाडीची पूजा वगैरे आमची चालू होती सगळ्यांची. सगळीजण सगळं सामान वगैरे घेऊन आले होते. तर या माझ्या थोरल्या नंदबाई आहेत आणि ज्या ड्रेसमध्ये आहेत त्या माझ्या धाकट्या नंदबाई. आणि त्यानंतर हे, आणि ह्या वेळेस ना पहिल्यांदाच ह्यांनी भरपूर असा व्लॉग जे काही मध्ये मध्ये शूट केलेला आहे तो सगळा ह्यांनी शूट केलेला आहे. आणि ह्यांनी व्लॉगमध्ये बोललेलं पण आहे. व्लॉगची सुरुवात वगैरे यांनीच केलेली आहे मी देवपूजा वगैरे करताना. तर आज मला खूप छान वाटत होतं, कारण त्यांचं ते होऊन आज ब्लॉगची सुरुवात वगैरे केली. तर चला, आमचं गाडीपूजन वगैरे चालू झाले. त्यानंतर आम्ही गाडीमध्ये बसू आणि आमच्या प्रवासाला सुरुवात होऊ. तर पुढे ब्लॉग कंटिन्यू करा आणि आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खिडकी कोणची खिडकी? नमस्ते, आम्ही चालले डोंगरावर. आम्ही उद्या येणार, तुम्ही येणार? चला. पप्पाला पाया पडतो. भाऊ मामाच्या लावायला आमचे बाळूमामाचे बघते. त्यानंतर आता आपण आलेलो आहोत कागलच्या इथे. आम्ही जाताना लक्ष्मी टेकडी लागते, तर इथं लक्ष्मीचं मातेचं मंदिर आहे. तर तिथे नारळ द्यावा लागतो म्हणून दादा गेले होते नारळ देण्यासाठी.
आता आलोय आम्ही, आता डिझेल टाकणार. आता इथनं मी बाहेर पडणार सगळेजण. कोण टिचक्या वाजवले? टिचक्या कसल्या टिचक्या असतात? नाही आता जायचं की, आता इथनं आता डिझेल टाकली की आता जायचं पुढे. काय करायचं? तर हायवेवरच गाडीमध्ये डिझेल वगैरे फुल केलं आणि त्यानंतर आमच्या प्रवासाला परत एकदा सुरुवात झाली. आणि आता डायरेक्ट जे शूट येते ते मनोळी नदीवरचं तुम्हाला बघायला मिळेल. तर जाता जाता सौंदतीला जाताना आधी मनोळी नदीला दहीभात सोडला जातो आणि त्यानंतर मग पुढे डोंगर चढला जातो. पुढे तुम्ही बघायलाच तर इथे आमचं कापूर नारळ वगैरे घ्यायचं चालू होतं, कारण नदीवर जाऊन तिथे दहीभात वगैरे सोडून नदीमध्ये हातपाय तोंड वगैरे धुवून त्यानंतर तिथे कापूर वगैरे लावला जातो आणि तिथून मग नमस्कार करून परत पुढच्या प्रवासाला सुरुवात होते. तर चला ब्लॉगशी कंटिन्यू राहा आणि नक्की शेवटपर्यंत ब्लॉग काय करायला तुम्ही? असं बुडवतो पाय. तर तिथून निघालो आणि आता आपण आलेलो आहोत जोगळभावी सत्तव्याच्या इथे. तर जोगळभावीला लिंब वगैरे नेसला जातो, परड्या वगैरे भरल्या जातात. तर इथे कुंडामध्ये आंघोळ वगैरे करून आम्ही आता लिंब वगैरे नेसणार. त्यानंतर आरती वगैरे करून जे काही आपलं नैवेद्य वगैरे असेल तर तो अर्पण करून इथून मग सरळ आपण जाणार आहोत ते सौंदती डोंगरावर, म्हणजे रेणुका मातेच्या दर्शनाला मंदिराकडे. तर चला ब्लॉगशी कंटिन्यू राहा. स्वतंत्र व्यवस्था करण्यात आधीपासून सर्व महिलांनी त्याचा लाभ घ्यावा विनंती. हाय काय जोर फुटतोय काय? सो फ्रेंड्स, आम्ही आलो होतो आता जोगळभावीला आणि इथं आमचं लिंबू वगैरे नेसून झालं. आता डोंगरावर चाललोय. तर चला. तर लिंब वगैरे नेसून झाला आणि त्यानंतर सगळं आवरलं. आम्ही तिथलं देवदर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर डोंगराच्या दिशेने वाट धरली, म्हणजेच रेणुका मातेच्या दर्शनाला ते मंदिराकडे जात होतो. तर भूक लागली होती म्हणून जाताना चिवडा करून नेला होता चिरमुऱ्यांचा, तर तोच आम्ही खात होतो. तर चला असंच ब्लॉगशी कंटिन्यू राहा. तर इथे पुढे बघू शकता आम्हाला पार्किंगसाठी पैसे म्हणून वर्गणी घेण्यासाठी थांबवलं आणि 50 रुपये फी घेतली, पण आम्हाला पावती काही दिली गेली नाही. तर अशा पद्धतीने काही ठिकाणी असं चालू असेल, बऱ्याच ठिकाणी आम्ही बघितलेलं आहे. पत्र्याची दोन तास किती 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 पैसे? 800 रुपये दे.
विचारा फक्त काढतात त्यात निकाल लागला रे याला 3 वर्ष जाणार दादा 350 रुपये द्यायचं तिथे नाही लय होते घेऊन तर रे दादा 350 रुपये 40 लिटर ताई 300 रुपये म्हणाले पत्र्यासाठी मुला कुठे ओ नको नको किती पूर्वीने बोलतात. त्यानंतर एक आम्ही पत्र्याची खोली बघितली. 300 रुपये भाडं ठरवलं. असू दे बोललो, कारण अथर्व पण इतका रडत होता. उन्हाच्या झळा तर भरपूर लागत होत्या, त्यामुळे कशी बशी घेतली रूम. आणि त्यानंतर आम्ही देवदर्शनला गेलो. तर बघू शकता मंदिराच्या भोवतीनं परिसर कसा फुललेला आहे आणि इतकी गर्दी, भयंकर गर्दी होती. आतून दर्शन घ्यायला आम्ही बघितलं तर तिकीट VIP तिकीट 500 रुपये इथे सुद्धा लावलेलं होतं. तर जिथे जाईल तिथे पैशाशिवाय बात नाही. तर इतकं आम्हाला हे झालं होतं की आम्ही मग बाहेरूनच शेवटी कळसाचं दर्शन घेतलं, मुखदर्शन घेतलं पलीकडच्या साईडनं आणि डायरेक्ट मग आम्ही मातंगी देवीच्या मंदिरात गेलो. तर हे आहे मातंगी देवीचं मंदिर. तर इथे दर्शन घेतलं आत जाऊन. त्यानंतर मग तिथून मग आम्ही दर्शन वगैरे घेऊन तेल वगैरे वाहिलं आणि त्यानंतर पाया वगैरे पडून बाहेर पडलो. बाहेर आलो. त्यानंतर मग कळसाचं दर्शन घेतलं. तिथूनच कळसाचं दर्शन खूप छान पद्धतीने झालं. तर तुम्हाला सुद्धा कळसाचं दर्शन वगैरे दिलेलं आहे. तर आज त्यानंतर मग रूमवर येऊन आम्ही हे परड्या भरायचं आमचं चालू आहे. तर कंटिन्यू करा. 12वी पास झालेले इथं बसलेले आहेत कोपड्यात. आणि सगळं झाल्यावर असतं. अरे भांडा लावते. हा चला आता कसं लावते. चला मातंगी आई उद गोळबासाच्या आई उद सुराने नाल उद एकच वयाने नाल उद मातंगी आई उद मलकापुनाने नाल उद जनवंत आई उद कोल्हापुमालक्ष्मी उद अंबा भवानी उद सीता भवानी उद उद आई उद मातंगी आणि रेणुका वेगवेगळ्या काय एक सो फ्रेंड्स, आमचं परड्या वगैरे भरल्या, सगळं आवरलं, नवीन परडी वगैरे घेतली, ते पण भरलं, आरती वगैरे झाली. तुम्ही तर ब्लॉगमध्ये सगळं बघितलंच. तर आता आम्ही संध्याकाळचे 5 वाजलेले होते आणि आम्ही निघालो परत रिटर्न कोल्हापूरला. तर बघू शकताय तुम्ही 2 तासासाठी फक्त ती रूमसुद्धा तुम्ही बघितला. फक्त साईडने पत्रे मारलेले आहेत. ना टॉयलेटची सोय, ना बाथरूमची सोय, काही नाही. फक्त 2 तास थांबण्यासाठी आमच्याकडून 300 रुपये घेतले. आणि इतर जे लोक येत होते, जे भाविक भक्त येत होते, तर त्यांना सुद्धा ना राहण्यासाठी 2000 ते 2500 तशा खोल्यांना घेत होते पत्रेच्या. ना तिथे काहीच सोय नाही अशी. तर असं काहीच देवांच्या ठिकाणी सुद्धा चाललेलं आहे. हे कुठे तर
चुकीचं आहे असं माझं तरी स्वतःचं मत आहे. तर तुम्हाला काय वाटतं ते नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर रिटर्न आम्ही आता कोल्हापूरला जातो आहे. तर ही संध्याकाळची मावळत्या सूर्याची दृश्य आहेत. तर चला आता मी इथेच व्हिडिओचा एंड करते. रात्री पोचायला आम्हाला घरी 12 वाजले, त्यामुळे पुढचा शूट काय घेतलेला नाही. तर इथेच मी आता व्हिडिओचा एंड करते. सर्वांना बाय बाय, शुभरात्री.